नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक पूर्णपणे अभ्यासले. टॉपिक नंबर 9 अभ्यासतोय. टॉपिकचं नाव आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि याच्यामध्ये आज आपण कॉमन साईज स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जातं ते अभ्यासणार आहोत. तर कोणत्याही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग हा कॉमन साईज स्टेटमेंट, तर याचा आता मिनिंग समजून घेऊया. आपण काय सांगितले, कॉमन साईज स्टेटमेंट आर दोज इन विच इंडिव्हिज्युअल फिगर आर कन्वर्ट इनटू पर्सेंटेज. म्हणजे जी काही आपल्याला फिगर दिलेली असेल बॅलन्स शीटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कशाची म्हणजे बॅलन्स शीटला लॅबिलिटीची फिगर असेल, लॅबिलिटीच्या काही फिगर्स असतील, तर त्या फिगर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायच्या टू द सेम कॉमन बेस. म्हणजे काय, कॉमन बेस घ्यायचा. म्हणजे आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी जर असं म्हटलं तर आपलं कॅपिटल जे आहे, कॅपिटल काय आहे, उदाहरणार्थ माझ्याकडे कॅपिटल आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला 1 लाख रुपये. कॅपिटल किती, 1 लाख रुपये. आणि हा 1 लाख रुपये बेस घ्यायचा. म्हणजे 1 लाख रुपये असं समजायचं की ही आपली 100% अमाऊंट आहे, म्हणजेच 100 बेस घ्यायचा 1 लाख रुपयाला. आणि तुमच्याकडे असलेले क्रेडिटर्स उदाहरणार्थ 80,000 आहेत, उदाहरणार्थ 80,000. तर मग हे कसं कन्वर्ट करायचं की 1 लाख रुपये जे आहेत ते 100% बेस घेऊन 80,000 किती पर्सेंटेज असतील हे लक्षात घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिटर्स 80,000 आहेत, तर मग आपण 80,000 डिवायडेड 1 लाख हा कॉमन बेस घ्यायचा, म्हणजेच 1 लाख इंटू 100, तर ते आपल्याला भेटेल 80%. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक फिगरचं जी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला आणि असेट साइडला अमाऊंट दिलेली असेल तर प्रत्येक अमाऊंटचं आपल्याला काय करायचं, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. आणि हे स्टेटमेंट ज्यावेळेस आपण तयार करू त्यावेळेस त्याला आपण कॉमन साईज स्टेटमेंट असं म्हणणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले, कॉमन साईज स्टेटमेंट आर दोज इन विच इंडिव्हिज्युअल फिगर आर कन्वर्ट इनटू पर्सेंटेज टू सेम कॉमन बेस. म्हणजे कॉमन बेस घ्यायचा सेम. म्हणजे उदाहरणार्थ आता 1 लाख रुपये आपण काय घेतलेला आहे, कॅपिटल हा कॉमन बेस घेतलेला आहे. मग त्याचं कंपॅरिझन आपण कशाशी केलं, क्रेडिटर्सशी केलं. तशाच पद्धतीने आपण बिल्स पेएबलशी देखील करणार, तशाच पद्धतीने आपण बँक ओव्हरड्राफ्टशी देखील करणार. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कॉमन साईज स्टेटमेंट जे असणार आहे ते आपण प्रिपेअर करणार आहोत. आय होप मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला क्लिअर झालेले. पर्सेंटेज ऑफ इच इंडिव्हिज्युअल आयटम शो इट्स रिलेशन टू इट्स रिस्पेक्टिव्ह टोटल, total asset or total liability or total net sales. In the income statement the sales figure is assumed to be 100. आता ज्यावेळेस आपण इन्कम स्टेटमेंटचं कॉमन साईज स्टेटमेंट बनवण्याचा प्रयत्न करू किंवा ज्यावेळेस ते करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला बेस काय घ्यायचा आहे, तर सेल्सची जी फिगर असणार आहे ती फिगर तुम्ही अज्युम करणार आहात ॲज अ 100 म्हणून. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळेस दिलेलं असणार ती सेल्सची फिगर तुम्ही 100 म्हणून बेस घेणार. अँड ऑल फिगर आर एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ धिस टोटल. म्हणजे सेल्सची जी फिगर असेल त्याच्या कंपॅरिझन मध्ये बाकीच्या ज्या अमाऊंट असतील ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचं कंपॅरिझन करणार आहोत. इन द केस ऑफ बॅलन्स शीट, म्हणजे बॅलन्स शीटच्या बाबतीत टोटल फंड अवेलेबल, म्हणजे आता टोटल फंड आपण वर्टिकल बॅलन्स शीट शिकलो त्याच्यामध्ये टोटल फंड अवेलेबल काढायला शिकलो आहोत. तर टोटल फंड अवेलेबल कन्सिडर ॲज 100. तो काय कन्सिडर करायचा, 100. म्हणजे टोटल फंड ही बेस घेणार आपण. अँड ऑल फिगर आर एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ दिस टोटल. फॉर एक्झाम्पल टोटल फंड ऑफ द बॅलन्स शीट इज ₹16,000. आता इथे त्यांनी आपल्याला एक्झाम्पलच दिलेले 16 लाख रुपीजचं दिलेले. काय की टोटल फंड अवेलेबल जो असणार आहे तो तुमचा 16 लाख असणार आहे. आणि तुमच्याकडे बिल्डिंगची अमाऊंट जी असणार आहे ती ₹4 लाख असणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे की पर्सेंटेज मध्ये 16 लाखच्या पटीत म्हणजे इन पर्सेंटेज बिल्डिंग किती आहे हे कॅल्क्युलेट करावं लागणार. मग त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे बघा या ठिकाणी. हा फॉर्म्युला आपल्याला खूप महत्वाचा आहे. अमाऊंट ऑफ बिल्डिंग डिवायडेड टोटल फंड अवेलेबल इंटू 100 असा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. आणि तोच त्यांनी या ठिकाणी बघा मेन्शन केलेला आहे की अमाऊंट ऑफ बिल्डिंग किती, 4 लाख, टोटल फंड 16 लाख इंटू 100 इज इक्वल टू 25%. याचा अर्थ काय होतो की जे 16 लाख रुपये तुमच्याकडे टोटल फंड आहेत हे जर 100% असतील तर तुमच्याकडे जी बिल्डिंग आहे ही किती पर्सेंटेज आहे, त्याच्या 25% आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक बॅलन्स शीट मधल्या आयटमचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. तर ते आपण
या कॉमन साईज स्टेटमेंटमध्ये अभ्यासतो. हे सोपं आहे, अवघड असं काही नाही. बघा आता स्टेप टू प्रिपेअर अ कॉमन साईज स्टेटमेंट, म्हणजे आता काही स्टेप असणार आहेत कॉमन साईज स्टेटमेंट बनवण्यासाठी. फर्स्ट स्टेप अशी आहे की एंटर द नंबर ऑफ आयटम इन बॅलन्स शीट, म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जेवढे काही आपले आयटम असतील तेवढे एंटर करून घ्यायचे. एंटर द ॲब्सोल्यूट अमाऊंट ऑफ डिफरंट टाइप ऑफ असेट अँड लायबिलिटी ऑफ प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट, म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या असेट अँड लायबिलिटीच्या अमाऊंट त्या ठिकाणी लिहून घ्यायच्या. एंटर द ॲब्सोल्यूट अमाऊंट ऑफ डिफरंट आयटम ऑफ असेट अँड लायबिलिटी ऑफ करंट इयरच्या अमाऊंट लिहून घ्यायच्या. एंटर द पर्सेंटेज रिलेशन ऑफ डिफरंट आयटम बॅलन्स शीट टू टोटल असेट अँड लायबिलिटी ऑफ द प्रिव्हियस इयर विच आर टेकन ॲज अ 100. मग आपण काय करायचं, रिलेशनशिप बॅलन्स शीटचं टोटल असेट अँड लायबिलिटीचं कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आपण टोटल फंड अवेलेबल जो असणार तो बेस घेणार आहे ॲज अ 100 म्हणून, आणि एंटर द पर्सेंटेज, मग ते पर्सेंटेज आपण त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. तर आता त्याच पद्धतीचं आपल्याला एक एक्झाम्पल या ठिकाणी पहा दिलेलं आहे. बॅलन्स शीट दिलेली आपल्याला XY अँड Z फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आणि बॅलन्स शीट दिलेली. बघा आता बॅलन्स शीटला काय काय दिलेले त्यांनी ते बघूया. बघा बॅलन्स शीटला त्यांनी आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल दिले, प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिले, रिझर्व्ह अँड सरप्लस दिले, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन आणि करंट लायबिलिटी. ऑन युअर असेट्स साइड फर्स्ट फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट अँड करंट असेट. आणि त्यांनी सांगितले आपल्याला की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉमन साईज स्टेटमेंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर आता हे स्टेटमेंट कसं बनवायचं, तर बघा या ठिकाणी आपल्याला ते बनवून त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला. तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅट बॅलन्स शीटचा दिलेला. मग त्याच्यामध्ये आपण सोर्सेस ऑफ फंड अशा पद्धतीचं एक हेडिंग असतं, आणि त्याच्यामध्ये आपण सोर्सेस ऑफ फंड मध्ये ओनर्स फंड जो काही असणार आहे, सोर्सेस ऑफ फंड मध्ये ओनरचा जो फंड असणार आहे तो फंड लिहितो. मग ओनर्स इक्विटी, त्याच्यामध्ये काय इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर आता आपल्याकडे बघा बॅलन्स शीटला जर आपण बघितलं तर आपल्याकडे बघा या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल आहे 9 लाख रुपये आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 80,000 रुपये. मग तेच आपण काय करणार आहोत या ठिकाणी घेणार आहोत. तर तेच घेतले बघा 9 लाख आणि 80,000. मग त्याच्यामध्ये आपण ऍड करतो रिझर्व्ह सरप्लस वगैरे काय आहे का, रिझर्व्ह अँड सरप्लस, तर तो देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला बघा. रिझर्व्ह अँड सरप्लस 1,50,000 आणि तोच आपण या ठिकाणी 1,50,000 रुपये लिहिलेला आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस 1,50,000. मग याची टोटल किती आली बघा या ठिकाणी 11,30,000. आता लक्षात घ्या मी काय करतोय ते तुम्हाला हे पर्सेंटेज मी नंतर सांगतो. अगोदर काय बेस घेतला ते सांगून घेतो. अगोदर ह्या फिगर लिहून घेतले मी. त्याच्यानंतर बॉरोड फंड मध्ये दोनच आहे की सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. टोटल बघा 3 लाख आणि 2 लाख. सिक्युअर्ड लोन आहे 3 लाख आणि अनसिक्युअर्ड लोन आहे 2 लाख. टोटल याची किती आली 5 लाख. आणि मग याची टोटल केली 11,30,000 प्लस 5 लाख. याची टोटल करून इथं दाखवली किती 16,30,000 रुपये. 16,13,000. आणि हा बेस लिहिलाय आपण. मी काय म्हटलं, बॅलन्स शीट कॉमन साईज स्टेटमेंट तयार करत असताना टोटल फंड जो असणार आहे अवेलेबल, तर इथं टोटल फंड अवेलेबल म्हणावं लागेल ह्याला. तर हा जो असणार आहे तो 16,30,000 आहे आणि तो बेस घ्यायचा ॲज अ 100 म्हणून. मग आपल्याला काय करायचं आहे की बाकीच्या ज्या अमाऊंट असणार आहेत बघा, आता या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल जे असणार आहे ते किती आहे ते आपल्याला शोधायचे. मग आपण याचं कंपॅरिझन कसं करणार आहोत, तर या ठिकाणी काय करणार 9 लाख डिवायडेड आपला बेस काय आहे 16,30,000. 16,30,000 इंटू 100, तर ते किती भेटेल आपल्याला 55.22%. तसंच या ठिकाणी हे 4.91% कसे आले तर 80,000 डिवायडेड 80,000 डिवायडेड 16,30,000 इंटू 100. जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येणार आहे 4.91%. तसंच हे 1,50,000चं पण आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तसंच हे 11,30,000चं पण आपण कॅल्क्युलेट करणार. तसंच या 3 लाखाचं सुद्धा कॅल्क्युलेट करणार. तसंच या 2 लाखाचं सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत आणि या 5 लाखाचं सुद्धा. म्हणजे या पर्सेंटेज मधल्या अमाऊंट ज्या आलेल्या आहेत तुमच्या त्या कशा कॅल्क्युलेट केल्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण लिहितो फंड्स, ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. मग त्याच्यामध्ये फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि त्या ठिकाणी दिल्यात बघा फिक्स असेट किती 9 लाख
आणि इन्व्हेस्टमेंट किती 1,50,000. मग त्याचंच आपण कम्पॅरिझन या ठिकाणी करतो की कसं कॅल्क्युलेशन करणार या ठिकाणी की बाबा 9 लाख डिवायडेड 16,30,000 इंटू 100. तर ते आले तुमचं 55% 55.21%. देन आफ्टर इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा अशाच पद्धतीने करणार आपण. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे ₹15 लाख 1,50,000 डिवायडेड 16,30,000 इंटू 100. तर त्याचं आलेले 9.20%. आणि वर्किंग कॅपिटल दिलेले बघा त्यांनी आपल्याला वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटलमध्ये करंट असेट आणि करंट लॅबिलिटी लेस केला. करंट असेट किती आहेत 7,30,000. मग याचं सुद्धा त्यांनी तसंच हे केलेले 7,30,000 डिवायडेड 16,30,000 इंटू 100. तर ते किती आलं या ठिकाणी 44.78%. हे 1,50,000चं पण तसंच केलेले त्यांनी की 1,50,000 डिवायडेड 16,30,000 इंटू 100. तर ते किती आले 9.20%. आणि हे जे 5,80,000 आहेत त्याचं पण हे 35.59% सुद्धा असेच काढलेले आहेत त्यांनी की बाबा 5,80,000 डिवायडेड 16,30,000 इंटू 100. तर ते आले 35.59%. आणि इथं जे आहे 16,30,000 ते 16,30,000 भागिले 16,30,000 गुणिले 100 केलं तर ते 100%च येणार आहे. तर अशा पद्धतीचं हे कॉमन साईज स्टेटमेंट जे आहे बॅलन्स शीटचं ते तयार केलं जातं. फक्त आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला आणि तुमच्या बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो पाठ असला की हे सहज आणि सोपं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.